नमस्कार सर्वांना. नमस्कार. डॉक्टर दीपकेचा सगळ्यांना नमस्कार. आजचा व्हिडिओ खूप चांगला आणि एक म्हणतोत ना की जे लोक त्या विलाजासाठी भरपूर काय पैसे खर्च करतात, नाही ते डॉक्टर त्यांना एक वेगळी वेगळी राय देतात. पण आज खूप दुरून आपले पेशंट आलेले आहेत, त्यांनाच विचारूत की त्यांना काय प्रॉब्लेम होता आणि कसा होता. तर नमस्कार सर. नमस्कार. सगळ्यात पहिले तुम्हाला हे सांगा की तुम्हाला इथपर्यंत पोहोचण्याचं सहकार्य कोणी केलं? आमच्या साडून ओके, साडूने केलं. काय ते काय? साडूच्या मुलाचं समजा पाठीचा मणका हा, ते वाकडा झालेला होता. ओके. तर ते त्यांनी सांगितलं बाबा इथं त्याचा इलाज झाला चांगला ओके. साहेबाकडं. डॉक्टर सुरेश दिपके हा, तुमचं नाव सांगितलं त्यांनी. हम्म, आम्ही मग त्याच्यानंतर इथं आलो ओके. आणि आमच्या पत्नीला घेऊन हम्म, त्यांच्या पायाच्या नसा हम्म. पूर्ण हिरव्या गार झालेल्या होत्या. अच्छा, व्हेरिकोज वेन. व्हेरी वेन झालेला होता ओके. त्यांच्या पायाला. हा, तर मग ते आमच्या साडून सांगितलं इथं जा म्हणून. हम्म. मग तिथं आम्ही तुमच्याकडे आलो. ओके. तुम्ही प्रॉपर राहणारे कुठले, कुठून आले तुम्ही सध्याला? आम्ही परभणी जिल्ह्यातून आलो. ओके. हा. ओके, म्हणजे तुम्हाला तुमच्या साडूने सांगितलं आणि त्याच्या हिशोबाने तुम्ही इथपर्यंत पोहोचले. हो. तर तुम्ही 15 दिवस अगोदर तुमची जेव्हा मी ट्रीटमेंट चालू केली आणि आज तुमचे 15 दिवसापासून ही ट्रीटमेंट चालू होती ना, संपलेली आहे. हो. आज 15 दिवस संपून तुम्हाला आता कसं फील होत आहे, म्हणजे कसं वाटत आहे? नाही, चांगला तुम्ही इलाज चांगला केला ना. आता त्या नसा ज्या हिरव्या होत्या त्या दिसना बी झाल्या त्या आता. ओके. त्याच्यात चांगला आराम पडलेला आहे. ओके मॅडम, तुम्हाला याच्या अगोदर किती वर्षापासून त्रास होता तो? मला 4 वर्ष झाले. 4 वर्षापासून 4 तुम्हाला त्रास वर्षापासून आजार चालू. कसं कसं व्हायचंय तुम्हाला? मला ते असं काम करताना पायाला दुखायचं, गुडघ्यातून आवाज यायचा आणि पायावर सुजन यायची. पायाला सुजन यायची, हातापायाला मुंग्या वगैरे असं? आता पायाला मुंग्या यायच्या, मांडी घालून व्यवस्थित बसायचं ओके. नाही. पांडी घालून बसता पण यायचं नाही. ओके, गुड. पण तुम्हाला आता मला हे सांगा की आपली 15 दिवसाची फिजिओथेरपी आणि समर्थ सक्सेसचे तुम्ही जे काही प्रोडक्ट आयुर्वेदिक खाल्लेले आहेत त्याच्याने तुम्हाला एक 100% रिझल्ट भेटलेला आहे? 100% खूप हा? छान आराम आहे मला. आराम भेटलाय. तुम्हाला याच्या अगोदर मी हॉस्पिटलमध्ये गेलते तर तुम्हाला कितीपर्यंत खर्च सांगितला होता त्या लोकांनी? आम्हाला ते ऑपरेशन करण्याचं सांगितलं होतं. ओके. त्यांनी सांगितलं होतं तुम्हाला 1.5 लाख रुपये खर्च येईल. ओके. असे बऱ्याच दवाखान्यामध्ये गेलो होतो आम्ही. पण इथं आल्याच्या नंतर तुमचा खर्च जास्त झाला का कमी झाला? नाही, कमी झाला इथं. कमी गरीबात- खर्चामध्ये हा. चांगला इलाज. अच्छा, कमी खर्चामध्ये चांगला इलाज झाला. गरीबातला गरीब माणूस पण इलाज करू शकतो का? हा, करू शकतो. ओके, गुड. तर तुमच्याकडे येऊन नाही का गरीब बी माणूस इलाज करू शकतो. ओके, गुड. मला सर्व मित्रांना हेच सांगायचं आहे की प्रत्येक दवाखान्यामध्ये पैसा लागत नाही. काय, आपल्यापाशी कन्सल्टिंग फी नाहीये, विनामूल्य आहे. चेकअप बी विनामूल्य आहे. आपल्याकडे मशीन्स आहे, त्या मशीनवर बी चेकअप केल्या जातात, ते पण विनामूल्य आहे. जे काही तुम्हाला खर्च लागेल तर फक्त औषधांचा आणि फिजिओथेरपीचा. तो गोरगरिबांनी यांचा जास्तीत जास्त फायदा घ्या. जे कोणी आपल्या माता भगिनी भाऊ बहीण असतील त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठवा की जेणेकरून एका गरीबाला तुमच्यामुळे मदत होईल आणि असेच पेशंट माझ्याकडे यायला पाहिजे. मी हीच इच्छा करतो. माझ्याकडून जेवढी त्यांना गोरगरिबांना मदत करण्यात येईल मी तेवढी त्यांना करेन. नमस्कार.